तेज हॉस्पिटलमध्ये काय तुम्हाला सुविधा भेटली त्याच्याविषयी काय तुमचं मत आहे? मला कोटेज हॉस्पिटलला जे माझ्या बहिणीला काहीच म्हणजे व्यवस्थित उपचार न भेटता म्हणून माझ्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे. जे काही टीम आलेली म्हणजे जसे की मी सांगितलं की तीर्थ पथक आहे, हे पथकाने आपल्या इथं कधी भेट दिलेली आहे नाही भेट दिली असे तुम्ही बोलले. हो हो, तर ह्या पथकावरती तुमचं मत काय असतं? कारवाई केली पाहिजे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कैनाड येथे नवजात बाळासह एका आईचा मृत्यू झाला. 25 वर्षीय सायनू जितेश सावर असे या मृत महिलेचं नाव आहे. या महिलेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी 27 एप्रिल रोजी ही दुर्दैवी घटना घडली. या महिलेच्या प्रसूती दरम्यान नवजात शिशु मृतावस्थेत असल्याचे आढळून आले होते आणि या दरम्यान सायनू सावर हिला अति रक्तस्राव झाला. मात्र पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था बळकट नसल्याने उपचारासाठी तिला गुजरात राज्यात नेत असताना वेळेअभावी तिचा मृत्यू झाला. आजही गुजरात मुंबई गाठावेच लागत आहे आणि ते गाठत असताना रुग्ण रस्त्यातच दगावत आहे. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. तर या घटनेने या महिलेच्या कुटुंबियामध्ये दुःखाचं सावट आहे. मात्र माझ्या बहिणीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं मृत महिलेचा भाऊ रत्नाकर म्हसे यांनी सांगितलं आहे आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 27 तारखेला जे माझ्या बहिणीचं पोटात दुखून आलेलं 10च्या दरम्यान, नंतर मी लगेच आसाला फोन केलेला. आशा बोलली की मला तुम्ही रिक्षावाल्यांना फोन करून रिक्षात घेऊन या. तर मी रिक्षावाल्याला लगेच फोन केला आणि 15 मिनिटाच्या आत इथे आला, जवळचाच आहे रिक्षावाला. नंतर ते रिक्षात बसून मी आसागडला घेऊन गेलो. आसागडवरून थोडं उपचार ते करत होते, ते रविवारचे दिवस म्हणून. तरी डॉक्टर नव्हते हे मला माहिती नाही. ते थांबवता अर्धा तास त्या आसपास थांबवलं. नंतर मग त्यांनी पाठवून दिलं कोटाच्या हॉस्पिटलला. कोटा हॉस्पिटलला 2च्या आसपास म्हणजे जे नॉर्मल डिलिव्हरी होऊन माझी बहिणीची नॉर्मल डिलिव्हरी होऊन बाळ मृत्यू पडलेलं होतं. जे मृत्यू ते बोलले डॉक्टर की तुमची बाळचे मृत्यू पडलेला आहे असं ते बोलले. नंतर मग बहीण माझी म्हणजे चांगली व्यवस्थित होते. म्हणजे मग जे मृत्यू बाळ होते ते घरी पाठवलं. माझी आई जे ग्रामस्थ होते त्यांना बोलवून नाही पाठवलं त्यांना. नंतर ते झालं की तिथून मला फोन केला की तुला लगेच यावं लागेल इथे. मी घरी आलेलो होतो तर परत मी लगेच गेलो, जे कपडे वगैरे घेऊन त्याचे ते तुम्हाला सांगते वलसाडला पाठवलेलं आहे असं बोलले. ते तिथून फोन केला. मी गेलो. नंतर तर माझ्या आत्याला मी बोललो की ती व्यवस्थित आहे का, ते सांगते व्यवस्थित आहे. नंतर डॉक्टर बोलले मला की इथे जे रक्त त्याचे जास्त गेलेलं आहे तर त्याची वाईट पेशी आहे किंवा लाल ते कमी आहेत तर मला वलसाडला घेऊन जावं लागेल. तर हे म्हणजे मी लगेच त्यांना ते कागद होते त्याच्यावर सिग्नेचर करून लगेच 108 जे आहे ते पण किती वाजता 5 वाजेपर्यंत त्यांनी मला बोलले नाही. जेव्हा अँब्युलन्स 108 जी आलेली होती, जर असे सिरियस असेल तर पहिलेच मला सांगायला पाहिजे की इथे तुम्हाला उपचार नसेल, कुठे पाठवावं लागेल पटापट. अँब्युलन्स वेळेवर आली काय? नाही, ते 5 वाजता ते बोलले मला. तुम्हाला किती वाजता रेफर केलं तिथे? 5 वाजता म्हणजे बोलले. ते कम से कम 2 वाजता डिलिव्हरी झालेली होती. 2च्या 3 तास तर म्हणजे आहे. 3 तासामध्ये काय व्यवस्थित आहे ते बोलले. नंतर मग ते डॉक्टर आपले वलसाड सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं, त्यांनी रेफर केलं. त्यांनी जाता जाता तलासरीच्या दरम्यान तलासरी किंवा जे असेल तिथूनच ती माझी बहीण विशुद्ध पडली असेल ते डॉक्टर बोलत होते जे अँब्युलन्स मध्ये होते ते. नंतर वलसाडला मी जाता जाता बघतोय आता जर व्यवस्थित आहे तर मी काय बोललोच नाही. आता उतरलो. मग आत्या बोलली की सांगते आपली मुलगी हातपाय हेलवत नाही. मी बघतोय तर एवढी कधीच नाही एवढं माझी बहीण तेव्हा मृत्यू पाडली. तर आता मी काय प्रशासनाकडून काय अपेक्षा करतात की म्हणजे काय नाही, माझ्या जी बहिणीला जे एवढा त्रास दिला आहे ते मला बहिणीला न्याय भेटला पाहिजे. आणि असे कधीच कोणत्याही ज्या समाज जे आहे ते परिस्थिती कोणावर यायला नको पाहिजे. ज्यांनी केलेलं असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.
माझी पोरी तर मुली होती तर ती बरी चालत घरात गेली ना, तसं काय केला ते आम्हाला माहित पडली नाही ना. मग सांगत मग आम्ही घरी आले, माहितच नाही पडली. ती घरात आत घेतली ना, मग आम्हाला तर बाहेर का ठेवला. तिकडनं नेल्यावर चालत गेली बेस रेक्षी तीच बसली. कोटे शेतात नेली ना, तर चिव रेक्षीची देव आली तर चिव तर बेस तीच गेली. डिलिव्हरी झाली, निर्मल झाली. तर बेस बोलली काय माझं आम्हाला आई काय आहे. तर बाई मला नाही दाखवलं काय आहे ते बालाला पण विचारती तर बरी येतच विचारू ना. तर या घटनेची माहिती मिळताच कैनाड ग्रामपंचायतीच्या सरपंच नूतन चिपात आणि ग्रामसेवक सुहास लोहार यांनी म्हसे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या पीडित कुटुंबाचे सांत्वन केलं. तर या प्रकरणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर कोणती कारवाई होईल किंवा आता तरी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यात येतील का हे पाहावं लागणार आहे. डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार.